भारत ही नररत्नांची खाण आहे आणि आज स्वप्नीलमुळे महाराष्ट्र क्रीडा विश्वाची आणबाण आणि शान बनलाय। फक्त नेमबाजीचा विचार केला तरी अंजली भागवत, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे अशी सरस नावं समोर येतात, ज्यांनी सुरुवातीच्या काळात संकटांच्या खाच खळग्यांची वाट चालत समस्यांचे काटे सोसत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं। तसेच क्रीडा विश्वाच्या आसमंतात विजयाचा गुलाल उधळला आणि या सगळ्यांना संजय चक्रवर्ती, भीष्मराज बाम यांच्यासारखे पाठीराखे भेटले। म्हणूनच आज हे सगळे नेमबाजीतल्या यशाचा पाया रचते झाले आणि आता स्वप्नील कुसाळेनं त्याचा कळस रचला। मात्र तरीही अशा यशाचा मळवट भारताच्या भाळी लिहिण्यासाठी महाराष्ट्राला 72 वर्ष का लागावी, हा खरा प्रश्न आहे। पण तरीही या प्रश्नानं खचून न जाता तरुण पिढीनं पुढे जात राहिलं तर स्वप्नाला गवसणी घालणारे स्वप्नील आपल्याला मिळत राहतील, अशी आशा झिरो आवर मध्ये करूयात।